डिंपल मॅडम, ओ डिंपल मॅडम, हायत का गेला कुठं? सुपारीला सुपारी तरी कुठे येते म्हणा आजकाल. काय म्हणालीस? कुठं काय? मला सगळं ऐकायला येतं. पण काय ग, तू 2 दिवसात कशी काय आली? काय का आता 2 दिवसात येणार म्हटल्यावरती 2 दिवसात येणार ना. दिलेला शब्द मोडत नाही मी. झुंकू चुकू. आली मोठी शब्द पाळणारी. 1 दिवसाची सुट्टी मागायची, महिनाभर कामाला यायचं ना, अशी गत आहे तुझी. अहो मॅडम, आता काम झालं म्हणून तर आले ना. आता ही कोण? ही चिनू. चिनू? लाडाने मला चिनू म्हणतात, पण माझं नाव चिन्मयी. कसं आहे? छान आहे. मग हसून सांगा ना. चिनू माझी भाची आहे ही. ते आमच्या दाजींचं माझ्या बहिणीची लई भांडणं व्हायची. मी हिच्यावर वाईट परिणाम नको म्हणून मी हिला माझ्या बरोबर घेऊन आले. तू सगळ्यांना कशाला काय सांगत असतेस? ही वाढत राहिली तर चालेल ना? म्हणजे चालनच. तुम्ही किती मोठ्या मनाचे आहेत मला माहिती आहे ना, म्हणून तुम्हाला न सांगता घेऊन आले मी हिला. खरं सांगू का डिंपल मॅडम, मला असं वाटतं तुम्हीच खरं देव माणूस आहेत. खरं. राहू द्या, जास्त मस्का लावायची गरज नाही. लय हरभऱ्याच्या झाडावर चढू नको मला. राहू दे तिला इथं. थँक्यू. झुंकू चुकू झुंकू चुकू झुंकू चुकू. झुंक चुकू. जाऊन आता काम पण करा. हा, पण चावी? पार्लर उघड्या आणि जाऊन काम कर. व्हिडिओ बनवत बसू नका. चल ग. ऐक, हे पार्लर आपलंच हाय. इथल्या किरमा, ट्युबा, मेकअपचं सामान सगळं आपलंय. असं समजायचं नाही. एका जरी वस्तूचं नुकसान झालं ना तर ती डिंपल मॅडम माझ्याकडनं भरून घेईन. म्हणून कशाला हात लावायचा नाही. कळलं का? कळलं. चल. हेलो, गावात वर्ल्ड फेमस हीरोइन डिंपल बोलतिया. मैडम, वो आपने बजट निकालने को बोला था ना, हिंदी फिल्म का. हाँ. आपको बॉलीवुड हीरोइन बनना है ना. मैंने बजट निकाला, ज्यादा नहीं है, 4-5 करोड़ लगेंगे. एवढा? इथं बस. बस इथं बस. आणि हाताची घडी तोंडावर बोट. किती शहाणी ती चिनू माझी. झुंकू चुकू. पिंके कोण आहे? हाय का ग उघडं पार्लर? हा हाय ना, या की. किती ग तुझी वाट बघायची? तुझं पार्लर मध्ये कमी सुट्ट्या जास्त असतात बघ. तुझी वाट बघून बघून काळी पडायली मी. अहो या की मग बसा. एकदम गोरी करते का नाही बघा. त्याच्यासाठीच तर आले. अगं घरात लई कामं पडल्यात. सगळी कामं बाजूला ठेवल्यात. म्हणलं आज हे नाही मिळाला तर परत मिळणारच नाही. काय सांगू बाई तुला, सगळं घरातलं माझ्याच मागं असतंय. तुला काय सांगू. फेशियल, ब्लीच, वॅक्सिंग काय करायचं ते सांगा. बया, मला त्यातलं काय बी कळत नाही. अगं तू फक्त मला गोरी कर. अगं लई दिवसातनं लग्न आहे आमच्या घरी. अगं माझ्या दिराचं लग्नच जमत नव्हतं. तसं ते बरा कमावतो हाय, पण त्याला एक बी पोरगी आवडत नव्हती. आता तूच सांग बरं, ह्याच्यासाठी काय अप्सरा आणून ठेवायची का बरं? आता वय वाढलं, मग जी पुढे येईल तिला हो म्हणून झाला मोकळा. तेच लग्न आहे बाय. पण माझ्या मागे सगळं कामाचा लोड आहे. तुम्हाला गोरं करायचंय ना फक्त. बघा का नाही कशी गोरी करते ते. चांगलं नटीव बाया. अगं बारकी सुनेला बी वाटलं पाहिजे मोठी लय सुंदर आहे. तसं आमच्या लय जावा आहेत बघ, पण एक बी कामाची नाही. अगं नुसते मुंबईवर नाही येतात ना, आहेत तर खात्यात. एवढं दिराचं लग्न झालं ना, मी तर बाया वाटूनच घेणार आहे. ह्याच्यात का नाही मी एक आयुर्वेदिक पावडर टाकली वाटून. आता बघा तुम्ही कशा एकदम झुंकू चुकू बनताय. कर बाय कर. अगं आमच्या यासनी सांगत होते. आल्यापासून वट चालली, शांतच बसायला झालं. जातेच बाहेर. अगं आमच्या यासनी कितीदा सांग, अहो जरा घराकडे लक्ष द्या, जरा घराकडे लक्ष द्या. पण नाही, माझं ऐकायचंच नाही ह्यांना. ही कुठे गेली? तुम्हाला गोरं कर आधी. नाकुदन का मोडू मन का गाबडी है झकास. नाकुदन का मोडू मन का गाबडी है झकास.
अरे डीजे म्युझिक लाऊड खाली धिंगाणा क्राऊड अरे डीजे म्युझिक लाऊड खाली धिंगाणा क्राऊड डीजे म्युझिक लाऊड खाली धिंगाणा क्राऊड याच्याने दिसत नाही का इतका बाहेर डान्स केलं तरी काहीच नाही बोलले. कोण आहेस ग तू? आजी तुम्हाला दिसतंय मला वाटलं काही दिसत नाही. हा मग मला दिसतच नाही. आणि तू अशी काय बघतीस ग? कोण आहेस तू आणि इथं काय करते ती सांग बघू. अगं मी चिनू. मला लाडाने सगळी चिनू म्हणतात. माझं नाव चिन्मयी. ती पिंकी मावशी नाही डिम्पल मॅडम कडे काम करते तिनेच मला इथं आणलं. घरातलं कसं सांगायचं तुम्हाला माझी मम्मी पप्पा सारखी भांडत असतात. माझं जीवनच ऐकून गेलं म्हणून ती मला इथे घेऊन पार्लर मध्ये बसली होती मी. ती मेकअप करायला बाय आली नुसती वचा वचा करत होती. तिचं बडबड ऐकून माझे कान दुखायला म्हणून म्हटलं बाहेर जाऊन फिरून यावं. तुम्ही दिसला म्हणून इथं बसली. अगं किती बोलतीयस? तुझं तोंड नाही वे दुखत. आणि कोण बाई आलती ग पार्लर मध्ये? तिचं नाव तर माहित नाही फक्त एकच पुरा चालू होतं तिचं. बया आमच्या घरात लय दिवसाने लगीन हाय. दिऱ्याचं लगीन जमतच नव्हतं. तसा तो चांगलाच कमवतो. ह्याला कुठली पोरगी आवड नव्हती. आता तुम्हीच सांगा ह्याला काय अप्सरा बघायची का? वय वाढलं कोण याला देणार आहे पोरगी? जी सापडली तिला हो म्हणून झाला मोकळा. आता त्याचं लगीन सगळं घरातलं मलाच करायला. आलं माझ्या ध्यानात. या रंगा अन्नाची सून असेल बघ उजी. तिलाच अशी बोलायची सवय आहे बघ. मला काय माहित मी पहिल्यांदाच इथं आले तर. तू लईच खोडीलेस पण आहे ना तू लई आवडलीस बघ मला. बस तू तुझ्यासाठी आहे ना मी काहीतरी खायला घेऊन येते. बोलून बोलून तुझा तोंड दुखत असेल. बस ग तू कशाला दगदग करती. मला नाही भूक लागली. त्या वयात बसावं इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्या. तुझं आपलं बघ काहीतरी. किती ग गुणाची आहे बाई माझी. अगं माझ्या लेकानं सुननं नातवानं कधी माझी काळजी केली नाही एवढी तू माझी काळजी करतेस. चल आपण घरात जाऊ. थांबा चप्पल करते. हा चल. डॉक्टर एवढं सकाळ सकाळी डॉक्टर कुठं गेला असत्या? हा खाली पूजा करायला गेला असणार. डॉक्टर ही तर पण नाही ते म्हणजे डॉक्टर वाढत नाहीच आहेत. ही कधी कुठं कसं अचानक गायब होत्यात ना तेच कळत नाही. त्यांच्याकडे गायब व्हायची जादू तर नाही ना? डॉक्टर डॉक्टर नाही ते. कुठे गेलेत? आता मला काय माहित. कधी येतील? अहो ते काय मला सांगून गेलेत का ते कधी येणार आहेत? तुमचं काय काम आहे सांगा की. त्यांनी माझी गरिबी दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला होता. त्याचा अनुभव पण आला पण आता तसं काही घडत नाहीये. उपाय? काय उपाय सांगितला होता? नाही म्हणजे तुमचं काय चुकत असेल ना तर मी तुम्हाला सांगू शकते ना. अहो मी त्यांची पार्टनर आहे म्हणून विचारलं. ते मला माझ्या घराजवळ सोन्याचं बिस्किट सापडलं. स्वतःवर जरा कंट्रोल ठेवा. बाहेर कोणाला काही सांगू नका नाहीतर कंगणी बाबांचा खोप होईल तुमच्यावर. तुम्ही अजून गरीब व्हाल. या सगळ्यात जर काही गफलत झाली तुमच्यातला स्वार्थ जागा झाला तुमची नियत फिरली तर तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या जीवावर बेतू शकतं. काहीही होऊ शकतं. तुम्हाला रक्ताच्या उलट्या होते. सोन्याचे बिस्किट याच्या आत काय दिसतं का तुला? ती बिस्किट आता याच्या आत टाकतो. काय? सोन्याचे बिस्किट आणि त्याचं काय झालं? म्हणजे डॉक्टरांचा त्याच्याशी काय संबंध? काय नाही डॉक्टरांचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझं ज्वेलरीचं दुकान होतं ना तिथे काही सोन्याची बिस्किट गायब झाली होती. त्यातलं एक सापडलं बाकीची सापडली नाहीत. ती कोणी चोरली आहेत का हेच विचारायचं होतं.
ते नाही येत आता तर मी नंतर येतो. हा माणूस खरंच बोलतोय का? डॉक्टरांचा खरंच त्या सोन्याच्या बिस्किटांशी काहीतरी संबंध नक्कीच असणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं चला येतो मी आता. आज रात्री पुन्हा येईन पहारा द्यायला. हे काय असंच निघालात? तोंड धुवून घे. चला आज चला चहा नाश्ता करू. नाही नको, मला निघावं लागेल. वाड्यातल्या लोकांना काही कल्पनाच नाहीये मी इकडे, त्याची उगाच काळजीत बसतील ते. अहो मग त्यांना फोन करून सांगा ना. आमच्यासाठी तुम्ही एवढं सगळं करताय आणि चहा नाश्ता न करता गेला तर माझं मन खात राहील मला. आणि लोकांचा असा फक्त कामापुरता उपयोग करून घेणं नाही आवडत मला. तुम्ही चला बघू आत. बरं, तुमच्या मनाला चांगलं वाटणार असेल तर येत मी. चला. तू परत आलास का रे? आम्हाला छळतोयस? निघ ना पापी माणसा. मी तुला आमची जमीन देणार नाही, कधीच देणार नाही. अरे आमचा पिच्छा सोड. हे बाई माणसाचं घर आहे. आमच्या घरापासून लांब राहा सांगून ठेवतो. अगं आजी, ते गुंड नाहीयेत, ते डॉक्टर अंकल आहेत. अंकल तुम्ही इथे, तुम्हाला घरात बघून खूप छान वाटतंय. आजी, ते डॉक्टर अंकल जे जमिनीच्या कामासाठी आपल्याला मदत करतायत ना, तेच आहेत हे. तू बस बस. आई, आई, अगं आजी ना डॉक्टर अंकलनाच गुंड समजत होती. माफ करा, तुम्हाला तर माहितच आहे ना आईना विसरायची सवय आहे. अहो तुम्ही कसली माफी मागताय? त्यांचं वय झालंय आणि असंही मी त्यांना आईच्या ठिकाणी मानतो, त्यामुळे मला वाईट नाही वाटलं. त्या तुमच्याबरोबर आता इतक्या गोष्टी घडतायत, त्यामुळे त्यांचं चिडणं हे स्वाभाविकच आहे. मला नाही वाईट वाटलं. अंकल, मला ना विश्वासच बसत नाहीये की तुम्ही आमच्या घरी आलायत. अगं ते इथेच होते, रात्रभर पहारा देत होते. तुम्ही बसा, मी चहा आणते. तुम्हीच मला घरातनं बाहेर घेऊन गेल तसं नव? हे बघा, हिला आठवलं ते भलतच. चहा. मला खरंच कसं तरी होत आहे. म्हणजे बाई माणसाच्या घरामध्ये बसून असं चहा पिणं, नाश्ता करणं. डॉक्टर तुम्ही पण ना किती वेळा मला एकाच वाक्यावरून चिडवणार आहात. मान्य आहे मला तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल, पण खरंच सांगते, एकट्या बाई माणसानं संसार करताना खूप बंधनं घालून घ्यावी लागतात स्वतःवर, नाहीतर लोक गैरफायदा घेतात. साई, मला कोणावर विश्वास नाही. अहो असं काही नाही, मी मस्करी करत होतो तुमची. आणि माणसानं लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नये. म्हणजे माणसाने कितीही मनापासून मदत केली तरी नाही. मी आता तुमची मदत करतोय तर माझ्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही वेगळे आहात डॉक्टर, इतर माणसांपेक्षा फारच वेगळे. मी येतो आता.
बाकी चहा आणि नाश्ता कमाल झाला होता. येतो. आई नमस्कार करतो. बाय. डॉक्टर, बोला. त्या दिवशी तुम्ही सोनूला उचलून घेतलेलं पाहून मी खूप काही बोलले तुम्हाला. त्यासाठी खरंच सॉरी. हो ते तर मी कधीच विसरून गेलोय. तुम्ही पण विसरून जा. आणि मला कल्पना आहे तुम्हाला सोनूची किती काळजी आहे. पण माझी एक अडचण आहे. मी जर का कोणाला आपलं मानलं तर मी सगळं विसरून जातो. मग मी त्यांच्या घराबाहेरचा आहे पर काय हे सुद्धा माझ्या लक्षात येत नाही. असं नका म्हणू डॉक्टर. तुम्ही आता आमच्यासाठी अजिबात परके नाही आहात. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुमची क्लासची वेळ झाली वाटतं. हो. पायल आणि राखी कुठे आहेत? मॅडम त्यांच्याकडे फी भरायला पैसे नाहीत ना, म्हणून त्यांच्या घरच्यांनी नाही पाठवलं. पण मी कुठे फी साठी त्यांच्या मागे लागली आहे. त्यांच्या घरच्यांना म्हणावं फी साठी अशी त्यांची आवड मारू नका. कोण पायल आणि राखी? त्या भगवान बाबांच्या पोरी बोराट आहेत राहतात. तुम्ही काळजी करू नका. मी वेळ मिळाला की त्यांच्या आई वडिलांशी बोलते. तुम्ही चला क्लासमध्ये. चला मी पण येतो. डॉक्टर, कुठं गेला होता तुम्ही? पण आज लईच खुश दिसताय. हा, तू मला काय म्हणाली होतीस? ती मधू माझ्या सहजासहजी हाताला लागणार नाही. नाहीच लागणार. तुझ्या माहितीसाठी सांगतो, काल रात्री मी मधूच्याच घरी होतो. काय म्हणजे काल रात्रीपासून तुम्ही मधू मॅडम कडे होता? आता तर तुला कळलंच असेल ना, माझ्यासाठी काहीच अवघड नाहीये. मनात आणलं तर मी काही करू शकतो. त्यासाठी ना तुम्ही खरं माझे आभार मानले पाहिजे. तुझा काय संबंध? माझा काय संबंध म्हणजे हे बरं आहे तुमचं. तुम्ही सांगितलं होतं ना काय त्या मधू मॅडम कडे जा म्हणून. मी त्या मधू मॅडम कडे गेले, तुमचं एवढं कौतुक केलं आणि त्यांना विश्वास पण बसला. किती भारून बघत होत्या माहित आहे का तुम्हाला? हुशार रोज चाललीस तू. हुशार तर मी पहिल्यापासूनच आहे, समजलं ना. आणि मला सगळं काही समजतं. आणि मला एक सांगा, हे फुलचंद शेठ कोण आहेत? का? त्याचं काय? काय नाही, वाड्यात आले होते. त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम होतं, पण तुम्ही नाही म्हटलं, ते परत गेले. असेल त्याचं काहीतरी काम. आणि सोन्याच्या बिस्किटांचा काय विषय? त्या फुलचंदने हिला सगळं सांगितलं की काय? काय विचारतीये डॉक्टर मी? काय म्हणाल तू? हेच की त्याचं सोन्याचं दुकान होतं, त्यातली काही बिस्किट चोरीला गेली, काही तुम्ही सापडून दिली आणि आता काही बिस्किट सापडत नाही. पण मला माहित आहे ना, तो माणूस माझ्याशी खोटं बोलत होता. खरं काय ना ते तुम्ही मला सांगायचं. सांगाल ना? मी तुमची पार्टनर आहे हे विसरू नका. त्यामुळे गपगुमानी मला आता खरं खरं सांग.